देवानी, सारंग यांना पाहता क्षणी तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला होतात आणि त्यांना मिळवण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाण्याची तुमची तयारी होती आणि म्हणून तुम्ही स्वराचा गैरवापर केलात। आधी तुम्ही त्यांना बदनाम करणार, मग तुम्ही सावरणार। अशाच पद्धतीने तुम्ही 10 कंपन्या गिळंकृत केल्यात, कारण तुमचा हा फॉर्म्युला आहे। एक मिनिट, भर कोर्टात माझ्यावर असे घाणेरडे आरोप करायला, एका स्त्रीवर असे घाणेरडे आरोप करायला तुम्हाला काहीच वाटत नाही का? I just can't take this. जज साहेब, हे काय चाललंय? हा, तुम्ही स्वतः एक स्त्री आहात ना? हे असं कसं काय चालू देता तुम्ही? प्लीज त्यांना अडवा, त्यांना बोला काहीतरी। I can't take this. आलेल्या अडथळ्यामुळे आणि कोर्टाची वेळ संपल्यामुळे पुढील सुनावणी उद्या होईल। रूपम कॉस्मेटिक्सच्या सावली सनस्क्रीनमुळे स्वरा इनामदार यांच्या चेहऱ्यावर ॲलर्जी झाली। त्याचा जाबही त्यांनी सारंग यांना विचारला, तर सारंग यांनी उलट तिलाच धमकी दिली। ते तेवढंच करून थांबले नाहीत, तर ते तिच्या घरी गेले आणि तिचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी त्यांनी तिथे जाऊन तिचा खून केला। माझी कोर्टाला विनंती आहे, आता तरी त्या निरागस मुलीला, स्वरा इनामदारला न्याय मिळायला हवा आणि सारंग मेहेंदळे यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, कारण जनमानसात त्यांच्या विरोधात रोष आहे आणि म्हणून त्यांना फक्त आणि फक्त फाशी दिली जावी। मिलॉर्ड, आजपर्यंत आपण इतके खटले बघितले, माझा अनुभव सांगतोय की प्रथम दर्शनी हा खून सारंग मेहेंदळे यांनीच केलेला आहे। हे सिद्धही होत आहे। माझ्या विरोधी वकिलांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी पुरावे महत्त्वाचे असतात ना मिलॉर्ड। पुराव्याशिवाय काहीच करता येत नाही। हे माहीत असायला हवं ना मिस कालिंदी मॅडमना। मी तर म्हणतो जज साहेब, तुम्ही हाच तो मुलगा ज्याने खून होताना प्रत्यक्ष बघितलंय। तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुमच्या वकिलाला सांगा। माय लॉर्ड, मला यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी। रस्त्यावरचं कुणीही उचलायचं आणि कोर्टात आणून सादर करायचं आणि सांगायचं हाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे। मिलॉर्ड, हा कोर्टाचा अपमान आहे आणि पर्यायाने कायद्याचाही। युअर ऑनर, मला मान्य आहे की कोर्टामध्ये साक्षी पुरावे सादर करण्यासाठी सगळ्यांना पूर्वकल्पना द्यावी लागते, पण काही पुरावे जेव्हा सातत्याने लपवले जातात ते जगासमोर उघड करण्यासाठी, सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी ह्या साक्षीदाराशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे। युअर ऑनर, हा प्रत्यक्षदर्शी आहे आणि त्याच्याकडे एक असा पुरावा आहे की ज्याच्याने या केसचा उलगडा होईल। सारंग सर स्वराचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी आले होते। स्वरा, स्वरा,
खरा दोषी तर तो मास्कमॅन आहे, सारंग सर तर निर्दोष आहे. थँक्यू सुमित. प्रतिवादी किरकेरे सर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? काय विचारायचं मिलॉट, सांगितलं यांनी सगळं सर, जे यांनी त्याला सांगायला सांगितलं. रस्त्यावरून कोणालाही उचलून आणायचं आणि प्रत्यक्षदर्शी म्हणायचं. चांगला स्क्रीन प्ले हा. पण मला सांगा, स्वरा इनामदार यांचा खून होताना हा मुलगा तिथे होता, याला काय पुरावा आहे? बरं, याने प्रत्यक्ष खून होताना पाहिलं, याचाही काही पुरावा नाही. माझे प्रतिवादी सिनियर वकील यांना खूप प्रश्न पडलेले.